पाहायला मिळत आहेत. पॅराडाईज संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर DNCC. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर DNCC जय जय बजरंग DNCC या नावाने नक्कीच आलाय. पहिल्या चेंडूवर रेहानच्या विरोधात करारी प्रहार. अमनच्या बॅट मधून आलाय चौकार. सुंदर सुरुवात केली मी म्हणेन DNCC टीमने. आज अगदी जर्सी देखील आपण पाहू शकतायत जी थोडीशी चेंज केली DNCC टीमने. आणि का नाही आज पॅराडाईज टीम देखील आपण पाहतोय ऑरेंज जर्सी मध्ये आहे. रेड अँड ऑरेंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर चांगली सुरुवात केली टीम जय बजरंग DNCC या टीमने. K6 हा स्पॉन्सर्स आहे. यस निलेशजी वाणी सर आपण पाहतायत. धन्यवाद निलेशजी वाणी सर. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रेहानच्या विरोधात पहिल्या चेंडूवर प्रतिकार आक्रमण या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेस इरादा पक्का आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मधून आलाय चौकार. 2 चेंडूवर सलग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमनच्या बॅट मधून करारी प्रहार करारी प्रहार. इथून जर पाहिलं तर थोडंसं चेंजेस केले. निलेश मिश्रा मात्र आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न. यस दबाव जरूर होता आणि तोच दबाव टाकला गेला. इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी वापरली. चेंडूला थोडंसं फ्लाईट दिला आणि त्यानंतर आपण पाहतोय अमन हाणामारी करण्याच्या प्रयत्नामध्ये, तिसरा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे फटका फसलाय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. 2 चौकार आले होते. नक्कीच ज्या पद्धतीने चांगली बॅटिंग दर्शवली होती अमन यांनी. नक्कीच अमनचा जर विचार केला तर इन्फॉर्म फलंदाज आहे तो टीम DNCCचा. परंतु इथून पाहतोय पहिला विकेट डाऊन झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. रेहान चांगला कमबॅकिंग मी म्हणेन रेहानच्या मार्फत, कारण की दबाव टाकणं खूप गरजेचं होता. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूवर फलंदाजांनी गोलंदाजावर दबाव टाकला होता, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळाला रेहान ज्यांनी दबाव टाकलाय विकेट काढून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर सुमित आज खऱ्या अर्थाने DNCC टीम ज्या पद्धतीने खेळते मैदानाच्या आतमध्ये दबावमुक्त आहे, ज्या पद्धतीने उतरले टीम मोठे प्रहार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न असते त्यांचं. इथून तेच करताना आपल्याला पाहायला मिळाले. संतोष आपण पाहतोय हो कडक प्रहार पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न आयान आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. ते 2 चेंडू जर पाहिले तर बॅटिंगचे राहिले, परंतु त्यानंतर पूर्ण कमबॅकिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली रेहानची. खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालाय आणि 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. एक षटकानंतर 10 धावा आपण पाहतोय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी होत असताना दोन्ही संघाकडून तुल्यवान संघ आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बोईसर एरियातील दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच विभागातील अगदी एक रेल्वेच्या पलीकडे एक रेल्वेच्या अलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत असे हे 2 संघ ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज तोशीरला आणलंय, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याने आतापर्यंत छाप सोडले आपल्या गोलंदाजीतून. कारण की एक्सप्रेस गोलंदाजी आपल्या पालघरमध्ये बरेचसे आहेत, तोशीरने देखील त्यामध्ये सहभाग घेतलाय मी म्हणेन. आणि एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तोशीर थोडासा अडथळला होता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर. जेव्हा जेव्हा ओव्हर टाकायला यायचा तेव्हा मात्र जास्तीत जास्त वाईड हे चेंडू पडत होते, परंतु खूप प्रयत्न केले, खूप प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र परफेक्ट यॉर्क चेंडू टाकण्याचा प्रयत्न तोशीरचा राहिलाय. हा फुलटॉस होता, खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय डॉट चेंडू येईल. संतोषला हा चेंडू जर पाहिला तर थोडंसं वेगवान होता त्यामुळे समजला नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू डॉट जातोय. यष्टांच्या मागे निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळतोय. छोटू पुन्हा एकदा
तोसीर याही वेळेस चेंडूला खेळलाय. जोपर्यंत सोहेल चेंडूला पकडेल रन्स मात्र सिंगलच या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा एक गडीच्या मोबदल्यात 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. याही वेळेस कडक प्रहार गॅप मध्ये खेळलाय. जिथे निशांत आणि अयान होता त्याच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक जब्बीर, निशांत आणि अयान ज्याच्यामध्ये भरपूर गॅप आहे आणि तोच गॅप इथे मात्र जर पाहिलं तर पाहिला गेला संतोषच्या बॅट मधून एक चांगला फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतचे 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोसीर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांनी छाप ठोकले. इथून आपण पाहतोय विशाल आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. एक सिनियर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातंय. सिंगलच आलाय. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आता मात्र जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. तोसीर पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने अगदी जर पाहिलं तर प्रहार केला होता परंतु त्या ठिकाणी रोखलंय. तोसीरचा हात आणि त्यानंतर जब्बीरची मिळालेली साथ आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर षटक संपला. षटक क्रमांक 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 8च्या सरासरीने संघ खेळतोय तो म्हणजेच जय बजरंग DNCC 16 या आकड्यावर. एक गडी नक्कीच बाद झालाय परंतु अमनने देखील चांगली सुरुवात केली होती. 2 चेंडूमध्ये 2 लगातार चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता त्यांचा परंतु तिथेच आपण पाहतोय थोडेसे चुकले गेले आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज बाद होताना. 16 धावा झालेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून आपण पाहतो विशाल टगीर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला यावेळेस चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी करतोय. चेंडू निशांतच्या हातामध्ये. निशांत पवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जर पाहिला तर खेळायचा होता ऑन साइड रिजनला परंतु फटक्यामध्ये जर पाहिलं तर जास्त बॅट फिरली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सुमित या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. डगआउटचा रस्ता दाखवलाय दुसऱ्या विकेटला. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज राकेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या राकेशचा जर विचार केला तर एक आक्रमण करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू ज्याच्याकडे जेव्हा तो इन्फॉर्म होता तेव्हा मात्र जबरदस्त बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती पण इथून पाहतोय थोडंसं स्ट्रगल करतोय. पुन्हा एकदा तोच फॉर्म परत यावा ही टीमची देखील अपेक्षा आहे. हो ह्या फटका इथून जर पाहिलं तर शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 17 या आकड्यावर. आतापर्यंत ते 3 चेंडू विशालचे आपल्याला पाहायला मिळाले. विशालने एक गडी बाद केला. एकच धाव आतापर्यंत नक्कीच त्याच्या गोलंदाजीतून आले म्हणजे चांगले षटक हाताळले. स्वतः चेंडू याही वेळेस आपण पाहतोय विकेट डाऊन होईल. आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग DNCC K6 या संघाचा. आशिष आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळेस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. गुड्डू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय त्या ठिकाणी. अडवलाय चेंडूला परंतु कुठेतरी नक्कीच हिट करण्याच्या प्रयत्नात होता गुड्डू. इथून आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी. 2 मध्ये 2 आतापर्यंत 2 धावा दिल्यात आणि 2 गडी देखील बाद केल्यात. शेवटचा चेंडू यावेळेस फटका सजवला होता परंतु पुन्हा एकदा तोच
तिसरा गडी बाद होतोय बॉक्स विकेटच्या रूपाने. नक्कीच इथून जर पाहिलं तर गोलूला देखील माघारी परतावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय आकाश चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथून जर पाहिलं तर आशिष आणि आकाश या दोघांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शब्बीर खान आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे चौथं षटक अगदी आपण पाहू शकताय. 3 षटकांचा आपण फेरफार करू शकतोय, परंतु चौथं षटक जर पाहिलं तर नेहमीच शब्बीरच्या नावावर. इथून आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो शब्बीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आशिषला देखील माघारी परतावा लागेल. इथून जर पाहिलं तर हा चौथा गडी बाद होतोय बॉक्स विकेटच्या रूपाने. आणि एकंदरीत गडींचा विचार केला तर आतापर्यंत 5 गडी बाद झाले आहेत DNCC या टीमचे. सचिन आलाय, बाबू आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी सुरुवात खूप चांगली केली होती DNCC टीमने, परंतु ती सुरुवात तशीच राखणं खूप गरजेचं होतं. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट डाऊन होत गेले. चांगली गोलंदाजी विशालची राहिली. आता मात्र शब्बीर देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर यावेळेस येईल आणखीन एक फटका, चांगला फटका रेहानच्या अगदी बाजूला. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. 22 रन्स 22 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर चांगला चौकार पाहायला मिळाला. 2 चेंडू झालेत. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. फेरबदल करतायत, परंतु इथून या 4 मध्ये जर 2 मोठे प्रहार झाले तर एक चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. कारण की 30च्या घरात जाणं खूप गरजेचं असेल टीम DNCC या टीमला. पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपचा फटका निलेश मिश्रा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 9चा कॉल आहे पंचांचा. 9 वर जर पाहिलं तर यस आपण पाहतोय चेक केलं जाईल. इथून आपण पाहतोय चेंडू हा नो आहे. आपण पाहू शकता क्लिअरली इथे आपण फ्रेम मध्ये पाहू शकतायत. चेंडू टाकण्या वेळेस जर पाहिलं तर शब्बीरचा पाय पूर्णपणे लाईनला टच होता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चुकी झालंय मी म्हणेन. तोसीर आणि दुसऱ्या बाजूला रेहान होता, परंतु दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. चेंडूला पकडण्यासाठी थोडीशी तुतू मैमय झाली आणि त्याच नंतर आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून जर पाहिलं तर चौकार आलाय. (27 रन्स 27 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय पावर चेंडू आदळलाय. कन्फर्म चौकार होता असं मी म्हणेन, की ज्या पद्धतीने फटका मारला होता समोरच्या दिशेने, परंतु शब्बीर ज्यांनी आपल्या पायाच्या मदतीने जर पाहिलं तर हा चेंडू रोखलाय, नाहीतर कन्फर्म चौकार असला असता. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालंय.
इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 28 वर जाऊन पोहोचले. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर प्रहार केला जाईल का? या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार, 1 सिंगल, 1 नो अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 10 धावा खर्च केल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमण केलाय अहमद. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गुड्डू चेंडूला रोखलंय. इथून जर पाहिलं तर एकच रन्स या ठिकाणी मिळेल. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच आपण पाहतोय याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर सरळ रेहानच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 28 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तीस धावा जिंकण्यासाठीचं लक्ष 11 आले ओव्हरमध्ये. इथून आपण पाहतोय सुरुवात करेल गोलंदाजीसाठी. गोलंदाज जर पाहिला तर प्रियम आलाय. आपण पाहतोय जब्बीर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अयान. पहिला चेंडू यावेळेस मोठी सफलता. जब्बीर बॅक टू द डगआउट ला येईल. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा चेंडू टॉस केला होता. इथून जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नव्हता, फक्त चेंडूला खेळून काढायचं होतं. परंतु कुठेतरी बॅटचा फेस जास्त ओपन झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. एक मोठी सफलता मिळाली पहिल्या चेंडूवर आणि थोडीशी टीम देखील खुश असेल. आता मात्र पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये असेल. ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर जर पाहिलं तर जास्तीत जास्त हल्लाबोल करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून केला होता डीएनसीसी टीमने. आणि आता मात्र गोलंदाजचा विचार केला तर हा नवीन गोलंदाज आहे प्रियम. आणि प्रियम कडून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता. पुन्हा एकदा प्रियम. हो, चांगला चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय प्रियमचा हा चेंडू थोडासा आत ज्या पद्धतीने फिरवला जातोय, टॉस केला जातोय चेंडूला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर सिंगल रन्स काढलाय. इनफॉर्म फलंदाज अयान आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने जर तर अनेक नक्कीच टुर्नामेंटमध्ये विचार केला तर थोडीशी खराब परिस्थिती असताना आपली बॅटिंग खूप चांगली केली आणि अनेक टुर्नामेंटमध्ये मॅचला जिंकून देखील दिलाय असा अयान आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी ज्यांनी एंट्री केली पॅराडाईज टीममध्ये त्याचाच
छोटा बंधू म्हणजेच मोईन आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक उभरता सितारा आहे. पॅराडाईज टीम जेव्हा जेव्हा आपण पाहतोय नवीन नवीन संघ असतात, या संघांच्या विरोधात नवीन नवीन खेळाडूंना संधी देत असते. याही वेळेस आपण पाहतोय थोडंसं चुकभूल झाली असं मी म्हणेन. आशिष दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित, ज्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग नक्कीच पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आलाय. सहा धावा झाल्यात, एक गडी बाद. आपण पाहतोय पुन्हा एकदा हा देखील चेंडू इथून जर पाहिलं तर थोडस पावर टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, याला चेंडूला खेळता आला नाहीये. निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू इथून आपण पाहतोय प्रहार चांगला आहे सुमितच्या अगदी बाजूने चेंडू बाउन्स झाला आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षणासाठी एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुमितला पाहिलं जातंय, परंतु आज त्याच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आलाय. हे दोन महत्वपूर्ण चौकार होते. जो गॅप होता चेंडू आणि रनांस मधला तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. इथून पाहतोय आतापर्यंत एक षटक कंप्लीट झालं आणि एक षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. इनिंग जी आपण पहिली इनिंग पाहिली होती त्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं तर टीम DNCC ने देखील बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा नक्कीच जमवल्या होत्या आणि पॅराडाईज टीमने देखील 10 धावा जमवल्या आहेत. म्हणजे उत्तर जर पाहिलं तर अगदी बरोबर आलाय. याही वेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अमनला आणलंय. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 20 धावा. एक जबरदस्त मॅच, एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पॅराडाईज टीम जी बॅटिंग साठी आहे, ज्यांना 18 मध्ये 20 बनवायचे आहेत, तर 18 मध्ये 20 रोखायचे आहेत, ते म्हणजेच जय बजरंग DNCC केसिक या संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. यावेळेस ही लाईन तुम्हाला टाकणं अगदी चुकीची ठरणार आहे, ज्या पद्धतीने लाईन वापरली गेली. पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय. चेंडूवर सुमित चांगल्या पद्धतीने आलाय. रन्स जर पाहिलं तर इथून आपल्याला पाहायला मिळतोय 12 धावा झाल्या आहेत. 17 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. सिंगल रन्स मिळेल. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. एक गडी बाद झालाय, परंतु त्यानंतर पारीला सांभाळण्याचं काम निलेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अय्यानने केलंय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू डॉट केलाय. अगदी चेंडू जर पाहिलं तर बॅटच्या आतमधून निघून आलाय सरळ सोनूकडे. 13 धावा झालेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक फेवरेट शॉट आहे अय्यांचा. जर पाहिलं तर ज्या पद्धतीने स्वीप शॉट खेळला जातोय, परंतु आता मात्र आपण पाहतोय अमनच्या विरोधात हा फटका खेळताना कुठेतरी यश प्राप्त झालं नाही. याही वेळेस आपण पाहतोय वेगाने बॅट फिरवली होती, तितक्याच वेगाने इथे मात्र आपण पाहतोय रनआउट घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पंच म्हणतायत यस लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती म्हणजेच 15 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये 15. पुन्हा एकदा सिंगल आलाय, जिथे आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने आलाय चेंडूवर. इथून ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 मध्ये 16 बनवले. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतर होणारा सामना क्वालिफाईड मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 2 संघ, एक संघ पाहतोय जो जय जोगनादेव आगवणकर स्पर्धेमध्ये गतवर्षी चांगली एंट्री घेतली, चांगला खेळ दाखवला, या आयोजकांना प्रेमात पाडलं आणि त्यानंतर आपण पाहतो यावर्षी या आयोजकांकडून जर पाहिलं तर त्या टीमला एंट्री फ्री आली. यावर्षी जर पाहिलं तर आणखीन चांगला पराक्रम केला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निलेश फायटर टीमचे ऑनर्स मनीष सर यांच्याकडून पारितोषिक मिळवलंय. त्या टीमला जर पाहिलं तर 1-2 बॅट्स आणि टी शर्ट टीमला आताच अनाउन्समेंट केलंय.
टीम नक्की जिथे जाईल तिथे मात्र आपण पाहतोय सर्वांचं मन जिंकलं जात आहे. टीम अगवणकर, कारण की या टीम मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मला वाटतं 18 वर्षात वरील एकही मुलगा नसेल. सर्व यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळते आणि खेळाची जिद्द, खेळाची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पाहतोय सोनू गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळेस थोडासा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून जर पाहिलं तर चॅलेंज केलाय पंचांना. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला खरा, परंतु बघूया आता मात्र आपले पंच या ठिकाणी पाहिलं जाईल की चेंडू नक्की जर पाहिलं तर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि 16 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. एक गडीच्या मोबदल्यात अशी परिस्थिती आहे. इथून या अजूनही चेंडूचा डिसिजन बाकी आहे. वाईट आपण पाहतोय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू जो आहे तो आता मात्र नक्कीच इथे संपलेला आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडंसं बाहेर नक्कीच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस आई चेंडू आपण पाहतोय कडक प्रहार. वाह, यांचा फटका दमदार असरदार आणि चेंडूवर मिळतील 4 धावा. चौकार आलाय. चौकाराने जर पाहिलं तर आता मात्र जो समीकरण होता, कुठेतरी असं वाटलं होतं की चेंडू कमी आणि रन्स जास्त आहेत, परंतु आता रन्स कमी आणि चेंडू जास्त. 9 रन्स हवे आहेत, 11 चेंडू अजूनही बाकी आहेत. 11 मध्ये 9, 21 धावा स्कोर कार्डवरती लागले आहेत. निलेश मिश्रा ज्यांनी 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या आहेत, तर 6 मध्ये 8 धावा अयांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबीर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय पहिलेचा काल होता जेव्हा जबीर बाद व्हायचा तेव्हा कुठेतरी दबाव नक्कीच असायचा या टीमवर, पॅराडाईज टीमवर. पण तो आता जर पाहिलं तर निलेश मिश्रा एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्याच अगदी बरोबरीने खेळणारा खेळाडू जर पाहिलं तर अयान जो एक ज्युनियर आहे, ज्याने जिम्मेदारी घेतली दोघांनी आपल्या टीमला जिंकवायची. इथून जर पाहिलं तर आता मात्र अजूनही प्रयत्न करावे लागतील टीम DNCC याला टीमला. बॅटची हलकीशी कट लागते, चेंडू जातोय विकेट कीपरकडे. इथे मात्र रन्स मिळणार नाही. या डॉट चेंडू आलाय. 9 मध्ये 8 अजूनही जिंकण्यासाठीचं लक्ष असेल. आणखी एक फटका, चांगला फटका, चांगला गॅप, चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार. चौकार. इथून जर पाहिलं तर 4ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 8 चेंडू शिल्लक आहेत. फुल टच चेंडू, सामना फिनिश. निलेश मिश्रा ऑन फायर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावसंख्या बनवली. मी म्हणेन टीम जिंकवायचा नक्कीच प्रयत्नात होते DNCC टीम, परंतु यावेळेस त्यांना प्रतिउत्तर देताना निलेश मिश्रा ज्यांनी 9 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्या, 200च्या स्ट्राईक रेटने खूप चांगली बॅटिंग आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. येस, नो डाऊट निलेश मिश्रा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.